हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 18 जूनच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अवनीचं मनपरिवर्तन झालंय. अवनी जी एवढ्या दिवस स्वार्थी वागत होती, मी तुमच्या घरची सून नाहीये, राजा तुझी बायको नाहीये, मी रिसेप्शनला येणार नाही, त्या अवनीला कळून चुकलं की आपल्या बापापेक्षा आपल्या कुटुंबापेक्षा राजाचं कुटुंब आपली जास्त काळजी करतं. त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे. आणि मग अवनी रिसेप्शनसाठी हजर झाली आणि धोंडी अण्णाने सगळ्या गावासमोर पुन्हा एकदा अवनी आणि राजाचं लग्न लावून द्यायचं ठरवलं आहे. म्हणजे जरी अवनीला असं वाटत होतं की पोलीस स्टेशनमध्ये तिचं खोटं लग्न झालं, पण आता तर अख्ख्या गावासमोर तिचं खरं लग्न होणार आहे. अवनीला सुद्धा ते मान्य करावंच लागेल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच यशादाला राजा आणि अवनीच्या लग्नाचं संपूर्ण सत्य कळालेलं असतं. त्यामुळे यशादा हा गुडघ्यावर बसून हात जोडून अवनीची माफी मागतो. अवनी म्हणते, नाही यशादादा, प्लीज तुम्ही माफी मागू नका. राजा रडत असतो. यशादादा चिडून म्हणतो, आमची लायकीच नाहीये, कोणत्या बाईचा आशीर्वाद आम्हाला मिळाला पाहिजे, बाईशी कसं वागायचं तेच आम्हाला कळत नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी तुमच्यावर काही होऊ देणार नाही. मी आता बाहेर जातो आणि सगळ्यांना सांगतो, आमच्या राजाचं लग्न झालंच नाहीये, आमच्या कुटुंबाला बाईचा आशीर्वाद मिळालाच नाहीये. अवनी आणि राजाला खूप वाईट वाटतं. यशादा उभा राहतो. राजा म्हणतो यशादा, पण यशादा त्याच्यावर खूप चिडतो, आदळआपट करत असतो. हे पाहून अवनी आणि राजाला वाईट वाटतं आणि यशादा तेथून निघून जातो. अवनी आणि राजा खूप दुःखी होतात. इकडे बाहेर नमी आणि पायल या दोघी सेल्फी काढत असतात. तेवढ्यात सुलवात्या नमीला पाहते आणि नमीच्या मागे मागे धावू लागते. नमी एका बाईच्या मागे जाऊन लपते आणि म्हणते, मम्मी येथे सगळे बरं का, सगळ्या गावाला सांगेल तुम्हाला कसं मारती, कसा त्रास देती. तर सुलवात्या तिला जाब विचारते, तू येथे कशाला आली ते मला सांग, तुला म्हटले होते ना येथे येऊ नको. तेवढ्यात दत्ता काका सगळ्यांना म्हणतो, अरे तुम्ही येथे कशाला थांबलाय, सुनबाई काय येणार नाहीये, जा निघा इथून. सुलवात्या म्हणते, हो ना, उगाच आपला टाइम खोटी करताय, आपण काय यांच्यासारखे मोकळे का, चला उठा निघा. आणि सगळे गावकरी खरंच उठून जाऊ लागतात. पण धोंडी अण्णा स्टेजवरून म्हणतो, कुणी जायचं नाही रे, बसा सगळे बसा. आणि संभ्या, सगळ्यांना पेढे आणून दे रे, सगळ्यांना लाडू आणून दे. सुलवात्या चिडून म्हणते, धोंडी अण्णा, आमच्या घरी काय गोडधोड भेटत नाही का, म्हणून आम्ही येथे आलोय का, आम्ही येथे तुझी सून पाहायला आलोय. तर लगेच दत्ता म्हणतो, अरे गावकऱ्यांनो, तुम्ही माझा मान ठेवून येथे आले ना, पण येथे काही सुनेचं तोंड दिसत नाहीये, चला तुम्ही सगळे इथून निघून जा, येथे थांबून काही फायदा नाहीये, आपण कामवाले माणसं आहोत, यांच्यासारखे रिकामटेकडे नाही, जा बरं तुम्ही इथून. धोंडी अण्णाला खूप राग आलेला असतो. सुलवात्या म्हणते, येथे फक्त आपल्याला बोलून ठेवलंय, किती वेळ झाला, एवढ्या वेळपासून आपण वाट पाहतोय, या धोंड्याची सून काही यायची नाही. नमी चिडून म्हणते, मम्मी काही पण बोलू नको. सुलवात्या म्हणते, काय पण नाही बोलते, खरंच बोलते, सून यायची असती तर एवढ्या वेळ आली असती, अजून का आलेली नाहीये. नमी पाण्या आणि धन्याजवळ जाते आणि इकडे यशादा हा राजा आणि अवनीच्या रूम बाहेर येतो आणि घराच्या हॉलमध्ये त्याच्या आईचा फोटो लावलेला असतो. या फोटोकडे पाहून यशादा खूप इमोशनल म्हणतो आणि म्हणतो, आई, तुझ्यानंतर हे घर कधी हसणारच नाहीये का गं, मला असं वाटलं होतं अवनीच्या रूपात तूच या घरात परत आली आहे. आता अवनी या घराला सावरेल, या घराला एक करून ठेवेल, या घराला बाईचा आशीर्वाद मिळेल. पण हे सगळं काय होऊन बसलंय, आपल्या राजाने काय केलं पाहिलंस ना तू, खरंच त्याने खूप चुकीचं केलं आहे. यशोदा खूप इमोशनल होतो आणि ढसाढसा रडत रडत तेथेच बसतो. आणि इकडे दत्ता आणि सुलवात्या संपूर्ण दांगट कुटुंबाची मानहानी करत असतात, त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलत असतात. डांगटांची सून काय येणार नाही, मागच्या दरवाजाने पळून गेली वाटतं, ती काय येणार नाही असं म्हणून सुलवात्या एखाद्या राक्षसींसारखी हसत असते. त्यामुळे धोंड्यांना, पायल, नमी, पाण्या, धन्या या सगळ्यांना खूप वाईट वाटतं. धोंड्यांना चिडून म्हणतो, सुले. तर सुलवात्या म्हणते, काय सुले, खरं बोलतोय आम्ही. दत्ता म्हणतो, खरं बोलल्यावर राग येतोच ना. सुलू म्हणते, लई राग येतो. आणि धोंडी, तू टेन्शन नको घेऊ, मी काय इथून जात नाही, सगळे गेल्यावर शेवटी इथून जाईल मी.
कारण तुझा अपमान झालेला चेहरा मला पाहायचा आहे ना, अशी संधी मला परत कधी मिळणार. असं म्हणून ही सुलवात्या खुश होते. धोंडी अण्णाला खूप राग येतो. पाण्या धन्या दोघे सुलवात्याला नावं ठेवतात. या सुलेचा तर येथेच गेम संपवतो मी. तर धन्या म्हणतो, अरे कुत्र्याचं शेपूट येते, वाकडं ते वाकडंच, हे कशाचं सुधारणार आहे. तेवढ्यात ते नमीकडे पाहतात. आता शेवटी ती नमीची आई आहे आणि सुलला असं बोलल्यावर नमीला वाईट वाटणारच. पण धन्या आणि पाण्या म्हणतात, अरे पण वहिनी का येत नाहीये, वहिनीला यायला एवढा वेळ का लागतोय. पाण्या म्हणतो, नमी पाहिली तुम्ही दोघं जा आणि जा वहिनींना घेऊन या. या दोघी म्हणतात, हो हो जातो, आत्ताच्या आत्ता घेऊन येतो. आणि या दोघी आतमध्ये निघून जातात. तर यशोदा तेथे रडत बसलेला असतो आणि नमीची नजर त्याच्यावर जाते. यशोदा लगेच आपले डोळे पुसतो. नमीला हे समजतं. नमी विचारते, काय रे यशा, काय झालंय. यशोदा डोळे पुसून म्हणतो, नाही नाही काय नाही. नमी ही त्याच्या शेजारी बसते आणि म्हणते, मला माहिती आहे तू इमोशनल झालाय ना, एवढ्या वर्षानंतर घरात एवढा मोठा आनंद झालाय म्हणून. यशोदा स्माईल करतो आणि म्हणतो, नाही नाही. तर पायलसुद्धा इमोशनल होते. नमी म्हणते, अरे यशा तू कशाला टेन्शन घेतोय, असं खोटं खोटं हसू चेहरा आणण्यापेक्षा मन भरून रड ना, रडताना तू खूप छान दिसतोस. पायली म्हणते, जाऊबाई हा तुमचा रोमांस नंतर करा, चला आपल्याला धाकट्या जाऊबाईंना आणायला जायचंय. आणि या दोघी आतमध्ये जातात. यशोदाला मोठा धक्काच बसतो. यशोदा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो, पण या दोघी काय ऐकत नाही, आतमध्ये निघून जातात. आता काय गोंधळ होईल हाच विचार करून यशोदाला खूप टेन्शन येतं. अवनी ही रूममध्ये अजून तशीच बसलेली असते. तेवढ्यात पायल आणि नमी दरवाजा वाजवतात. अवनी काही दरवाजा उघडत नाही, पण दरवाजाला आतमधून कडी नसते, त्यामुळे या दोघी आतमध्ये येतात. आणि नमी विचारते, अयो अवनी तुम्ही. नमी म्हणते, नको नको थोडं वेगळं वाटतंय ना अवनी, मी तुला अवनीच म्हणेल बरं का. तर पायली म्हणते, आणि मी तुम्हाला धाकट्या जाऊबाई म्हणेल, कारण मी सुद्धा धाकटीचे ना तुमच्यापेक्षा. मग मी असं अरे तुरे नाही करणार. मला तर खूप भारी वाटतं, मला भारी वाटतं असं जाऊबाई जाऊबाई करायला. अवनीला कळतच नाही यांच्याशी कसं बोलायचं. आणि नमी म्हणते, पण अवनी तू अजून आवरलं का नाही आहे, तू आवरायला हवं होतं ना, अगं बाहेर सगळे वाट पाहत आहे. तेवढ्यात पायल ही साडी पाहते आणि म्हणते, अहो धाकट्या जाऊबाई पहा ना, काय भारी साडी आहे तुमची. आज तुम्ही आणि राजा भाऊजी इतके भारी दिसणार ना, की तुमची जोडी 2 नंबरी. हे ऐकून अवनी आणि नमी तिच्याकडे पाहू लागतात. पायल म्हणते, 2 नंबरी यासाठी कारण 1 नंबर तर माझी आणि पाण्याची आहे ना. नमी चिडून म्हणते, पायल. तर पायल म्हणते, ठीक आहे आमची 3 नंबरी, तुमच्या दोघांच्या 1 आणि 2 नंबरी. अवनी बिचारी काहीच बोलत नाही, मान खाली घालून बसते. तर नमी म्हणते, अवनी तू अजून का नाही आवरलंय. अरे हा आत्ता मला कळलं, तुला साडी नेसता येत नाही ना. अगं मग सांगायचं ना, साडी नेसता येत नाही, नेसून दिली असती तुला साडी. या दोघी अवनीला उभं करतात. अवनीला काही बोलूच देत नाही. पायल म्हणते, ओ धाकट्या जाऊबाई, तुम्हाला जर लाज वाटत असेल की मला साडी नेसता येत नाही, तर काय लाज वाटू द्यायची नाही. साडी आम्ही तुम्हाला नेसवायला शिकवतो, की साडी कशी नेसायची ते महत्त्वाचं नाही आहे, पण तुमच्या जी डेअरिंग आहे ना ती महत्त्वाची आहे. काय सांगू तुम्हाला, घरातून पळून जाणं, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये लग्न करणं, अहो काय सोपी गोष्ट नसते. आणि तुम्हाला काय सांगू, जेव्हा तुमचे पप्पा येथे आले होते ना, तुमचे पप्पा आणि आपले या घरचे पप्पा, काय त्यांच्यात बंदुकीनी फाईट झाली. तुमच्या पप्पांनी डायरेक्ट आपल्या सासरेबुवांच्या डोक्याला बंदूकच लावली होती. हे ऐकून अवनीला मोठा धक्काच बसतो. नमी म्हणते, पायल ते सगळं सोड, आता हे बोलण्याची वेळ नाही आहे. तर पायल म्हणते, असं कसं, अहो हे मला सुद्धा माहीत नव्हतं, मला मोठ्या जाऊबाईंनी सांगितलं. आणि सांगितलं म्हणजे मी तुम्हाला कशाला सांगते, मी तुम्हाला व्हिडिओज दाखवते ना. अहो त्यांच्याकडे एकदम HD क्वालिटीचा व्हिडिओ आहे, तुम्ही पाहाल तर तुम्हाला सुद्धा हैराण राहून जाल. थांबा मी तुम्हाला दाखवतेच. नमी म्हणते, अगं पायल कशाला, आता ही वेळ आहे का. पण पायल ही अवनीला खाली बसवते आणि विचारते, जाऊबाई तुम्हाला सुद्धा पाहायचं आहे ना, थोरल्या जाऊबाई दाखवा बरं त्यांना. मग नमीचा नाईलाज होतो आणि नमी त्या दिवशी जेव्हा चंद्रकांत हा धोंडी अण्णाला धमकी द्यायला घरी आला होता तेव्हाचा व्हिडिओ दाखवते. तेव्हा नमीनी हा व्हिडिओ शूट करून घेतला होता. अवनी हा व्हिडिओ प्ले करते आणि यात धोंडी अण्णा चंद्रकांतला ठणकावून सांगतो, साहेब तुम्ही तुमच्या मुलीचं तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून देताय, पण जर माझ्या राजाने तिच्याशी लग्न केलं ना, तर एक बाप म्हणून मी तिची सगळी स्वप्न पूर्ण करेल, अख्ख्या गावाला जेवण देईल, सगळे आनंदाने नाचतील. हा व्हिडिओ पाहून
अवनीच्या डोळ्यातून पाणी येतं. अवनीला समजतं की तिच्या जन्मदात्या बापाने कधी तिच्या स्वप्नांचा विचार केला नाही, पण राजाच्या वडिलांनी मात्र तिच्या स्वप्नांचा विचार केला. मग चंद्रकांत हा चक्क धोंडिअण्णाच्या डोक्याला बंदूक लावतो, तरीसुद्धा धोंडिअण्णा घाबरत नाही. मग चंद्रकांत राजाला मारण्याची धमकी देतो की तुला त्याचं श्राद्ध घालावं लागेल. हे सगळं अवनी पाहते आणि अवनी खूप दुःखी होते. नमी तिचा मोबाईल घेऊन टाकते आणि दुसरीकडे रिसेप्शनमध्ये सगळेजण अजूनही वाट पाहत असतात. राजा, धन्या, पाण्या, धोंडियांना सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आणि मग तेवढ्यात सुलू आत्या आणि दत्ता पुन्हा उभे राहतात. सुलू आत्या म्हणते, एवढा खर्च केला, एवढा खर्च वाया जाणार आता. ए धोंडियांना, एवढा खर्च करण्यासाठी पैसे कुठून आणले रे? सोन्याचे दागिने बिगिने विकले की काय? धोंडियांना चिडून म्हणतो, ए सुले, तोंडाला लगाम लाव, माझ्या पोरांचा पैसा आहे हा. तर सुलू आत्या म्हणते, तुझ्या पोरांचा पैसा? अरे हातात कुदळ आणि घन, त्याच्याकडे कुठेहून येईल धन. धोंडियांना चिडून म्हणतो, आता ना तुझा विषयच संपवतो. धोंडियांना एक मोठा फ्लॉवर पॉट उचलून या सुलू आत्याच्या अंगावर धावून जाणार. इतक्यात पाण्या आणि धन्या त्याला थांबवतात आणि म्हणतात, अहो अण्णा काय करताय? आणि पाण्या म्हणतो, ए आत्या, तुझ्या डोक्यात काय फरक पडेल का गं? कधी काय बोलायचं अक्कल नाही तुला, गप्प बस ना. धोंडिया अण्णाला धन्या आणि पाण्या बाजूला घेऊन येतात आणि म्हणतात, अण्णा शांत व्हा. धोंडिया अण्णा घरामध्ये निघून जातो. तर दत्ता म्हणतो, सुले तुला कळतंय का, काहीतरी लई मोठी गडबड झाली आहे, त्यामुळे सगळ्यांना एवढं टेन्शन आलंय, नाही तर एवढा वेळ लागतो का आवरायला? सुलू आत्या म्हणते, खरंय रे, माझा शॉप आहे शेवटी, तो काय असा वाया जाणार नाही. आणि हे दोघे खूप खुश होतात. इकडे पायल आणि नमी या दोघी अवनीला म्हणतात, आता आहे ना, चल पटकन लवकर आवरून घे, बाहेर सगळेजण वाट पाहताय. पायल ही जबरदस्तीने अवनीला उभं करते आणि म्हणते, जाऊबाई तुम्ही सांगा, तुम्हाला कोणती साडी नेसायची? बंगाली साडी नेसायची की गुजराती साडी नेसायची की भारी साडी? आपण आहे ना धोती साडी नेसून देऊया. या दोघींची बडबड सुरू असते. अवनी म्हणते, गप्प बसा, शांत बसा. या दोघींना मोठा धक्काच बसतो की अवनी एवढी का चिडली आहे. अवनी चिडून म्हणते, प्लीज मी हात जोडते, तुम्ही दोघी इथून बाहेर जा, मी माझं माझं करेल. पायाला खूप राग येतो, पण नमी समजून घेते आणि म्हणते, अवनी असं का करतेयस? काय एवढी चिडली आहे? आम्ही तुला मदत करतो ना, आम्ही थांबतो येथे. तर पायल चिडून म्हणते, जाऊबाई त्यांना आपल्या मदतीची गरज नाही आहे, सांगितलं ना त्यांनी. आणि पायल तेथून निघून जाते. नमी ही अवनीला म्हणते, अवनी आम्ही बाहेरच आहोत, काही लागलं तर सांग. आणि नमीसुद्धा निघून जाते. त्यामुळे अवनीला वाईट वाटतं, उगच मी त्यांच्यावर एवढे चिडले, मी असं नव्हतं करायला पाहिजे, हे अवनीला समजतं. आणि इकडे बिचारा राजा हा मागे परसात बसलेला असतो. आणि तेवढ्यात धोंडिअण्णा तेथे येतो. औषध घ्यावं लागणार, कुठे माझं औषध? अरे असे सख्खे भाऊ बहीण असल्यापेक्षा नसलेले बरे, सख्खे भाऊ बहीण पक्के वैरी, असं म्हणत म्हणत धोंडिअण्णा सगळीकडे दारूची बाटली शोधत असतो, पण त्याला कुठे सापडत नाही. तेवढ्यात राजा हा जोरात शिट्टी वाजवतो आणि दारूची बाटली कोठे हा इशारा धोंडिअण्णाला करतो. धोंडिअण्णा या खिडकीत दारूची बाटली असते, ती दारूची बाटली घेतो. तेवढ्यात त्याला राजा दिसतो. धोंडिअण्णा राजाजवळ येऊन बसतो आणि म्हणतो, अरे हँडसम हँडसम, टू हँडसम. खरंच राजा, काय हँडसम दिसतंय रे तू. अरे माझं लेकरू किती छान दिसतंय. आणि धोंडिअण्णा राजाच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात ठेवतो आणि म्हणतो, तुला खरं सांगू राजा, आजपर्यंत डोळे भरून कधी मी माझ्या लेकरांकडे पाहिलंच नाही रे. तुम्ही सगळे किती देखणे आहात आणि घरसुद्धा किती छान सजवलंय. खरंच तुम्ही खूप चांगले आहात. आपल्या धोंडिअण्णाचं हे रूप पाहून राजाच्या डोळ्यात पाणी येतं. राजा रडू लागतो. धोंडिअण्णा म्हणतो, अरे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा बाप अजून जिवंत आहे ना, होऊ दे खर्च, आहे ना तुम्ही सगळे भरायला, टेन्शन घ्यायचं नाही. अरे तुम्ही मुलं इतके छान आहे आणि आयुष्यात मी कधी तुमच्याकडे लक्षच दिलं नाही रे. पण राजा तू कमाल केली, सुनेला घरात घेऊन आला, सुलीचा शाप खोटा ठरवला, बाईचा आशीर्वाद मिळवून दिला आपल्या घराला. हे सगळं ऐकून राजा खूप इमोशनल होतो. धोंडिअण्णा ही दारू तेथेच ठेवून देतो आणि म्हणतो, आज मला या दारूची गरज नाही, बिलकुल गरज नाही, मी बाहेर जातो, सगळे वाट पाहताय. तू सुद्धा ब्युटिफुल, आपली सुनबाईसुद्धा ब्युटिफुल, दोघे एकत्र किती ब्युटिफुल दिसाल. जा जा, तू तर तयार झालाय, आता सुनबाईला घेऊन ये, मी जातो बाहेर. असं म्हणून धोंडिअण्णा बाहेर निघून जातो. राजा धोंडिअण्णाकडे एकटक पाहतच राहतो आणि तो मनाशी काहीतरी ठरवतो
आणि जागेवरून उठतो. इकडे पायल आणि नमीला खूप राग आलेला असतो. पायल म्हणते, मोठ्या जाऊबाई, या मधल्या जाऊबाई थोड्या सर्किट आहे का? नमी म्हणते, अगं हळू बोल. तेवढ्यात यशादा उभा राहतो. नमी विचारते, काय रे यशा, काय झालंय? पण यशदा काहीच बोलत नाही आणि तेथून बाहेर पडतो. आणि इकडे अवनीला आत्ता कोठे सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात. अवनीला आठवतं की जेव्हा तिने हे लग्न करायला नकार दिला होता, आपल्या स्वप्नांबद्दल सांगितलं होतं, तेव्हा तिच्या बाबाने, चंद्रकांतने कशी तिच्या थोबाडीत मारली होती. हे लग्न तुला करावंच लागेल असं सांगितलं होतं. मग आता नमीने जो व्हिडिओ दाखवला त्यामध्ये धोंडी अण्णा कसं तिच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालायला तयार होता आणि चक्क अवनीची सगळी स्वप्न मी पूर्ण करेल असं म्हणाला होता, हे अवनीला आठवतं. मग घरी आल्यानंतर गृहप्रवेशाच्या दिवशी धोंडी अण्णाने कसं माझ्या पायावर डोकं ठेवून माझा आशीर्वाद घेतला होता, हे सगळं तिला आठवतं. आज जेव्हा यशादाला सत्य कळालं तेव्हा यशादाने माझी माफी मागितली. आमच्या घराला बाईचा आशीर्वाद कधीच मिळणार नाही असं तो बोलला. हे सगळं तिला आठवतं आणि मग अवनी या साडीवर हात ठेवते. फ्रेंड, हाच तो क्षण जेथे अवनीचं मन बदललंय. अवनी जी एवढा वेळ फक्त स्वतःचा विचार करत होती, स्वार्थी विचार करत होती, त्या अवनीला कळून चुकलंय हे सगळे खूप चांगले आहेत आणि आपण यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करायला हवं. आणि इकडे सगळेजण अजूनही ताटकळत बसलेलेच असतात. तेवढ्यात यशादा घराच्या बाहेर येतो. धोंडी अण्णाला खूप टेन्शन आलेलं असतं. सुलू आणि दत्ता धोंडी अण्णा आणि दांगट कुटुंबाचा तमाशा पाहत असतात. तेवढ्यात पायल आणि नमीसुद्धा बाहेर येतात. पाण्या आणि धन्या विचारतात, काय झालं वहिनीला तुम्ही का नाही आणलं बाहेर? तर या दोघी सांगतात, येतील त्या. पाण्या विचारतो, येतील असं कसं? तू त्यांना घेऊन यायला पाहिजे होतं ना, त्यासाठी पाठवलं होतं. तर पायल आणि नमी मग झालेला सगळा प्रकार या दोघांना सांगतात. आणि तेवढ्यात दत्ता आणि सुलू आत्या पुन्हा उभे राहतात. दत्ता सगळ्या गावकऱ्यांना म्हणतो, अरे गावकऱ्यांनो, तुम्ही माझ्या आदराखातर, माझ्या प्रेमाखातर येथे आलात, पण तुम्हाला माहिती आहे ना, अरे ह्या धोंड्याची सून गेली पळून. धोंड्याची सून काही येत नाही कार्यक्रमाला. अरे आपण सगळे कामवाले माणसं आहे, चला चला उठा, निघा घरी. आणि सगळे गावकरी तेथून जाऊ लागतात. तेवढ्यात धोंडी अण्णा स्टेजवर येतो आणि म्हणतो, ओ थांबा थांबा थांबा, कोणी यांचं ऐकू नका, माझी सून येणार आहे. आणि धोंडी अण्णा हा संब्याला म्हणतो, संब्या, सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था कर रे, सगळ्यांना जेवण वाढ, मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पण तेवढ्यात सुलू आत्या चिडून म्हणते, ए धोंडी, आम्ही काय खादाड दिसतो का काय तुला? आम्हाला काय घरी खायला मिळत नाही का म्हणून तुझ्या इथे खायला आलोय? आम्ही सगळे सून पाहायला आलोय, सुनेला लवकर बोलव. धोंड्यांना म्हणतो, होईल ना, सून पण लगेच येईल. आणि तेवढ्यात राजा घराच्या बाहेर येतो. संब्या ओढून म्हणतो, राजादा आला पहा. सगळेजण राजाकडे पाहतात, खुश होतात. धोंडियांना म्हणतो, राजा आला, राजा ये स्टेजवर. राजा स्टेजवर येतो. सुलू आत्या विचार करते, याची नवरी कोठे? हा एकटाच कसा आला? मग धोंडियांना राजाकडे प्रेमाने पाहतो, पण राजा मात्र नजर चोरत असतो, खूप घाबरलेला असतो. सुलू आत्या विचारते, ए राजा, तुझी नवरी कोठे रे? कुठे गेली तुझी नवरी? तू एकटाच कसा आला स्टेजवर? धोंडियांना चिडून म्हणतो, ए सुले, गप्प बस. पण गप्प बसेल ती सुलू आत्या कुठली? ती काही गप्प बसत नाही. बिचारा राजा खूप दुःखी असतो, घाबरलेला असतो. सुलू आत्या पुन्हा पुन्हा विचारते, कोठे आहे तुझी बायको? आणि तेवढ्यात यशादा म्हणतो, मी सांगतो. यशादा स्टेजवर येतो. राजा खूप घाबरलेला असतो. त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण यशादा काही ऐकत नाही. यशादा माईक हातात घेतो. त्याची सुद्धा बोलण्याची हिंमत होत नाही. सुलू आत्या चिडून म्हणते, ए यशा, तुझं भाषण ऐकायला नाही आलो आम्ही येथे. सुनबाई कोठे? सुनबाई पाहायला आलोय आम्ही सगळे, सुनबाईला आण. यशादा म्हणतो, त्यासाठीच मी येथे आलोय. मला तुम्हाला सगळ्यांना सगळं खरं खरं सांगायचं आहे. घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. सुलू आत्या आणि दत्ता खुश असतात. आणि मग चक्क यशदा सगळ्यांसमोर हात जोडतो, पण त्याची काही बोलण्याची हिंमतच होत नाही. सगळे खूप घाबरतात. मग यशदा त्याच्या गुडघ्यावर बसतो आणि सगळ्यांसमोर हात जोडतो आणि म्हणतो, आज मला तुम्हाला काहीतरी खरं सांगायचं आहे, सत्य सांगायचं आहे. दांगट कुटुंब खूप घाबरतं. सुलू आत्या आणि दत्ता खुश होतात. आणि यशदा सगळ्यांना सांगतो, आमच्या घराला शाप मिळाला आमच्या आत्याचा, पण आज हा शाप पुसला जाईल असं वाटत होतं. आणि तेवढ्यात
अवनी ही तयार होऊन साडी नेसून मेकअप करून सगळ्यांसमोर येते. धोंडियांना तिला पाहतो आणि म्हणतो, आली रे आली, आमची सुनबाई आली. आणि मग सगळे गावकरी, सुलवात्या, यशा, राजा सगळेजण उभे राहतात आणि अवनीकडे पाहू लागतात. अवनी अतिशय सुंदर दिसत असते, खूप छान दिसत असते. मग नमी आणि पायली या दोघी अवनीजवळ येतात आणि अवनीला घेऊन स्टेजवर येतात. सुलवात्याचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. दत्ताच्या चेहऱ्यावर सुद्धा 12 वाजलेले असतात. तर राजा आणि यशोदाला कळतच नाही की अवनी तयार होऊन कशी आली. मग अवनी स्टेजवर येते. तेथे राजा आणि अवनी एकमेकांच्या शेजारी उभे राहतात आणि सुलवात्या अवनीकडे रागारागाने पाहत असते. पायली त्यानंतर नमी खूप खुश असतात. धोंडियांनाला सुद्धा आनंद झालेला असतो आणि राजा अवनीला थँक्यू म्हणतो. तर अवनी म्हणते, तुझ्यासाठी नाही आली आहे, तुझ्या घरच्यांसाठी आली आहे. हे ऐकून तर राजाला आणखीनच आनंद होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद ही मालिका खरंच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतीये यात शंका नाही. शेवटी अवनी रिसेप्शनला तयार होऊन आलीच आणि हे पाहायला खूप भारी वाटलं. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की धोंडियांना सगळ्या गावकऱ्यांना सांगेल की राजा आणि अवनीचं लग्न आपण तर पाहिलं नव्हतं, त्यामुळे आज फॉर्मॅलिटी म्हणून आपण पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाचे सगळे विधी करणार आहोत. हे ऐकून अवनी आणि राजाला जबर धक्का बसेल. मग कसं असेल राजा आणि अवनीचं दुसरं लग्न? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद मालिका आवडते ना? कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.